अजित पवार यांच्या विमान अपघाताचं गूढ वाढत चाललंय। अपघाताचं ठोस कारण अजूनही समोर आलेलं नाही आणि त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अपघाताच्या तपासाबाबत आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला थेट इशाराच दिलाय। डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथे असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालंय या माहितीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संशय व्यक्त केलाय। ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता। दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम, म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट हत्येची शक्यता व्यक्त केली आहे। पायलट सुमित कपूरनं विमानात आत्मघातकी हल्ला केला का हा सवाल मिटकरींनी केलाय। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती का? ते एका सभेला चालले होते। तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल। कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे। आमचा प्रश्न हा आहे की डीजीसीए म्हणतोय 6 माणसं गेली तर एक माणूस गेला कुठं? मग या आरोपांना आणि चर्चांना पूर्णविराम मिळावा अशी इच्छा सर्वांचीच आहे, पण त्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला या अपघातामागचं सत्य लवकरात लवकर समोर आणावं लागेल। कारण अजित पवारांचा अपघात कसा झाला हे जाणून घेणं महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।